सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। गोव्यात मिग विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय। दाभोळी विमानतळावर मिग विमानाचा टायर फुटलाय। विमान धावपट्टीवर अडकून पडलंय आणि विमानाच्या बाजूला करण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। दाभोळी इथल्या विमानतळावर ही सगळी घटना घडलेली आहे। गोव्यात मिग विमानाचा झालेला हा अपघात मिगच्या अपघातांच्या मालिकेतला पुढचा अंक म्हणावा लागेल, कारण सातत्याने मिग विमानांचे अपघात होत आहेत। याआधी सुद्धा अनेक विमानं ही अपघातग्रस्त होऊन कोसळलेली आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता पुन्हा या मिग विमानाचा अपघात झालेला आहे। स्नेहल पाटकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। स्नेहल, काय तपशील आहे, काय कारण आहे विमान कोसळण्याचं? विलास, आता आपण जी दृश्य पाहतोय त्यात MiG-29K हे विमान धावपट्टीवरून बाहेर काढलं जात आहे। ही बाहेर काढतानाची दृश्य आहेत। दुपारी 12च्या दरम्यान टॅक्सीवेवरती टायर बस झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। विलास, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत दाबोलीम एअरपोर्टवरची ही जी धावपट्टी आहे, हे जे टी जंक्शन आहे, हे इंडियन नेव्हीसाठी वापरलं जातं। इथं हा इंडियन नेव्हीचा INS हंसा हा बेस कॅम्प आहे आणि या धावपट्टीवरून INS विक्रमादित्यवरती रोज इंडियन नेव्ही करून सराव केला जातो। तेव्हा या सरावा दरम्यानच ही दुर्घटना घडलेली आहे। टायर बस झालेला आहे। हे सिंगल सीटर विमान होतं। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण आता दुपारी 4:30 वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे या अपघातादरम्यान जी 2 प्रवासी विमानं हवेत गिरट्या घालत होती, कारण त्यांना लँडिंग करायला मिळत नव्हतं, तर ती विमानं आता दाबोलीम एअरपोर्टवरती जी उतरणार होती त्या विमानांना मोपा एअरपोर्टवरती पाठवण्यात आलेलं आहे। ही प्रवासी विमानं होती आणि तिथं ती उतरवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या 10 विमानांचं लँडिंग आणि उड्डाणं आज दुपारी 12 नंतरची होती, तर ती आता रिशेड्यूल करण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता प्रवासी विमानांचा आता खोळंबा होणार आहे, प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। पण विलास, यात एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे नवीन मोपा एअरपोर्ट झाल्यामुळं ही एक सुविधा होती, नाहीतर मग विमानं तिथे उतरवण्यात जी आलेली आहे, जी हवेत होती, अन्यथा या विमानांना पुन्हा मुंबई किंवा बेंगलोरला पाठवावं लागलं असतं। तसं विलास, जर पाहिलं तर हे सिंगल सीटर विमान होतं। या विमानामध्ये कोणतीही दुर्घटना या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राज्यात विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होतील, मात्र त्याआधी धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटानं दावा ठोकलाय। आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात धुळे शहर विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय।